धाराशिव जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा जाणवतो आणि खरं तर शेतकऱ्यांची शेतीची कामं आता तोंडावरती आली आहेत, शेती मशागतीची कामं तोंडावरती आली आहेत. मात्र जे धाराशिव जिल्ह्यातल्या पेट्रोल पंपांवरती जर आपण बघितलं एकीकडे तर सुनसान पेट्रोल पंप दिसत आहेत, कारण इथं डिझेल संपलेलं आहे, पेट्रोल संपलेलं आहे आणि त्याच्यामुळे लोक जे आहेत ते इकडे फिरकत सुद्धा नाहीत. आपण बघू शकतो की जे टेम्पो आहे, जे मोठमोठे अवजड वाहतूक करणारी जी वाहन आहेत ती एका जागी उभा राहिलेली आपल्याला बघायला मिळतात, कारण डिझेल आणि पेट्रोल संपलेलं आहे. एकूणच जर बघितलं तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी डिझेल लागते. आपल्यासोबत काही लोक आहेत. मला सांगा, कुठून आला तुम्ही डिझेल घेण्यासाठी? आपलं वंजरवाडीवरून. काय नवा ट्रॅक्टर घेऊन आला? नवा ट्रॅक्टर घेतला, डिझेल नाही म्हणून थांबलोय. डिझेल नाही, हा, नवीन ट्रॅक्टर घेतला. आता शोरूम मधनं काढलाय आणि शोरूम मधनं फक्त सांगितलं तर पंपापर्यंत जाईल. आता गावाकडे जायला डिझेल नाही काय. आता कुठून डिझेल आणायचं? आता थांबणार आहे डिझेल युज तर. कधी येईल डिझेल? सांगते 2-2.5 तासात येईल म्हणून सांगतात. आल्यावर जावं लागेल घेऊन. नंतर आलेलं डिझेल बी 1000 रुपये, 500-2000 इथपर्यंत दिलं जातं. जास्त लागेल तेवढं डिझेल 1000 रुपये टाकतात मिनिमम फक्त 1000 रुपये. 1000 रुपयात काहीच होत नाही. कशी मशागत करायची? आता काय पर्याय नाही काहीच आता सध्या तर. नक्कीच आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना शेती कामासाठी 1000-2000 रुपयांपर्यंतचं डिझेल दिलं जातं. एकीकडे जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा पुन्हा जाणवू लागलाय. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव.